श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोतेहो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा भरत मोहामध्ये अडकला, हरिणीच्या जन्माला गेला. हरिणीच्या जन्मातनं पुन्हा एकदा श्रम, दम, तप, स्वाध्याय, वेदाध्ययन, दान, संतोष, सहनशीलता, विनय, विद्या, मत्सर न करणं, आत्मज्ञान आणि आनंद अशा सर्व गुणांनी संपन्न असा अंगिरस गोत्राचा एक ब्राह्मण, त्याला ज्येष्ठ पत्नीपासून त्याच्यासारखेच विद्या, शील, आचार, रूप, औदार्य इत्यादी गुणयुक्त 9 पुत्र झाले आणि कनिष्ठ पत्नीपासून 1 पुत्र आणि 1 कन्या असे जुळे झाले. या कनिष्ठ भार्येपासून झालेल्या जुळ्या मुलांमधला एक मुलगा, ह्या मुलगाच म्हणजे राजा भरत. दोघांपैकी जो पुत्र तो परम भागवत राजर्षी शिरोमणी भरत. मृग शरीराचा त्याग करून शेवटच्या जन्मामध्ये तो ब्राह्मण झाला होता. भगवंताच्या कृपेने या जन्मामध्ये सुद्धा आपल्या पूर्वीच्या जन्म परंपरेचे स्मरण राहिल्यामुळे स्वजनसंगतीने आपला पुन्हा अधःपात होईल या भीतीने त्याने नातलगांची संगत सोडली आणि ज्यांचे श्रवण, स्मरण आणि गुणकीर्तन सर्व प्रकारची कर्मबंधनं तोडून टाकतात ते श्री भगवंताचे चरण कमलयुगल हृदयात सतत धारण करू लागला. दुसऱ्यांना मात्र तो स्वतःला वेडा, मूर्ख, आंधळा आणि बहिरा असल्याप्रमाणे दाखवू लागला. पित्याच्या त्याच्याबद्दलची स्नेहममता वाढत होती, म्हणून ब्राह्मणाने आपल्या वेडसर मुलाचेही शास्त्रानुसार समावर्तनापर्यंतचे सर्व संस्कार केले. त्यांना वाटलं, मुलगा असला वेडा तरी निदान संस्कार आणि शहाणा होईल. कारण भरतांची स्वारी आत्मज्ञान होतंच, त्यांना आता कोणाच्याच भानगडीत पडायचं नव्हतं, बिलकुलच नाही. त्यांनी बघितलं, आता अजिबात नको झालं, जेवढं झालं तेवढं पुरे झालं. एका वासनेमुळे 3रा हा जन्म पुन्हा घ्यावा लागला. आता पुन्हा कुणाची संगत नको. त्यांना असं वाटत होतं की यांनी शिकावं. उपनयनानंतर सुद्धा त्याची इच्छा शिकायची नव्हती. शिकवणं हे पित्याचं कर्तव्य आहे या भावनेंनी त्यांनी त्याला शुद्धता, आचमन, कर्मांचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. परंतु भरत तर पित्याच्या समक्षच त्याच्या उपदेशाविरुद्ध वागू लागला. पावसाळ्यात याने वेदाध्ययन सुरू करावे आणि पित्याची इच्छा पूर्ण करावी अशी त्याची धडपड होती. पण चैत्र, वैशाख आणि ज्येष्ठ आषाढाचे 4 महिने प्रयत्न करूनही वडील त्याला ओंकार, विहरती आणि गायत्री मंत्र नीट शिकवू शकले नाही. असे होऊन सुद्धा आपल्या या आत्मवत पुत्रावर अत्यंत प्रेम असल्यामुळे त्याची प्रवृत्ती नसतानाही पुत्राला चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे असा भलताच हट्ट धरून त्यांनी त्याला पावित्र्य, वेदाध्ययन, व्रत, नियम, गुरु आणि अग्नीची सेवा इत्यादी ब्रह्मचर्याश्रमाला आवश्यक नियमांचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलाच्या बाबतीत त्यांची ती इच्छा पूर्ण झाली नाही आणि स्वतःसुद्धा भगवत भजन सोडून प्रपंचातच गुरफटून राहिले. तेवढ्यात नेहमी सावधान असणाऱ्या काळाने त्यांना ओढवून नेलं. मंडळी, खरंच आहे, आपण कितीही सावध राहिलो, बेसावध राहिलो तरीसुद्धा काळ मात्र सावध आहे बरं. काळ एकही श्वास जास्त घेऊ देत नाही. को विश्वासा पुन्हा श्वासा. कोणता विश्वास आहे की पुढचा श्वास आपला आहे. जेव्हा भरताच्या पित्याचा मृत्यू झाला तेव्हा
त्याची धाकटी पत्नी आपल्या दोन्ही मुलांना सवतीकडे सोपवून स्वतः सती होऊन पतिलोकी गेली. भरताचे बंधू कर्मकांडात सर्वात श्रेष्ठ होते. ते ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत अनभिज्ञ होते, म्हणून त्यांना भरताचा मोठेपणासुद्धा माहिती नव्हता. पिता परलोकवासी झाल्यावर त्यांनी त्याला निव्वळ मूर्ख समजून शिकवणं सोडून दिलं. जेव्हा सामान्य माणसं त्याला वेडा, मूर्ख, बहिरा म्हणत, तेव्हा तो त्याला अनुरूप बोलत असे. कोणीही त्याच्याकडून कोणतेही काम करून घेण्याची इच्छा करी, तेव्हा तो त्यानुसार काम करत होता. कधी वेठबिगारीच्या रूपात, कधी मजुराच्या रूपात. मागितल्यावर किंवा न मागताही जे काही थोडंफार चांगलं वाईट अन्न खायला मिळेल ते तो खायचा. जिभेची चव न पाहता फक्त शरीर पोषणाकरता अन्न खात होता. अन्य कोणत्याही कारणाने उत्पन्न न होणारे स्वतःसिद्ध केवळ आनंद स्वरूप आत्मज्ञान त्याला प्राप्त झालेले होते. म्हणून थंडी, ऊन, मानापमान इत्यादी द्वंद्वांनी होणाऱ्या सुखदुःखामध्ये त्याला देहाची जाणीव होत नव्हती. थंडी, उन्हाळा, पाऊस, वादळाच्या वेळी बैलासारखा कपडे न घालताच पडून राहत होता. त्याचं सर्व अंग धष्टपुष्टानी गलेलठ्ठ होतं. तो जमिनीवरच पडून राही. कधी तेल उठणे लावीत नसे, कधी स्नान करीत नसे, कधी शरीर धुळीने माखल्यामुळे धुळीने झाकलेल्या मौल्यवान रत्नाप्रमाणे त्याचे ब्रह्मतेज झाकल्या गेलेले होते. तो आपल्या कमरेला एक मलिन कपडा गुंडाळीत असे. त्याचे जानवेसुद्धा अत्यंत मळलेले होते. त्यामुळे अज्ञानी लोक हा कोणी नावाचा ब्राह्मण आहे असे म्हणून त्याचा तिरस्कार करीत होते. परंतु याच्यावर काहीही विचार न करता तो स्वच्छंदाने फिरत होता. दुसऱ्यांच्या घरी मजुरी करून पोट भरत आहे असे पाहून त्याला त्याच्या भावांनी शेतातील वाफे व्यवस्थित करण्याच्या कामाला लावलं. तेव्हा तो तेही काम करू लागला. परंतु त्या वाफ्याची जमीन सपाट आहे की उंचवटा खोली असलेली आहे, लहान आहे का मोठी आहे, याकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं. त्याचे भाऊ त्याला तांदळाची कणी, पेंड, भुसा, किडलेले उडीद किंवा भांड्यांना लागलेले जळके अन्न जे काही देत ते घेऊन तो अमृताप्रमाणे समजून खात असे. एकदा एक डाकूंच्या सरदाराने पुत्रकामनेने भद्रकालीला मनुष्य बळी देण्याचा संकल्प केला. त्याने जो पुरुष देण्यासाठी पकडून आणला होता तो आपल्या नशिबाने त्यांच्या हातातून निष्ठून पळून गेला. त्याला शोधण्यासाठी त्याचे सेवक चहूकडे धावत होते, पण अंधाऱ्या मध्यरात्रीच्या वेळी त्यांना कुठेच त्याचा पत्ता लागत नव्हता. याच वेळी दैवयोगाने त्यांची नजर अकस्मात या अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणावर पडली. तो वीरासनात बसून हरिण, डुकर इत्यादी प्राण्यांपासून शेताचे रक्षण करीत होता. हा मनुष्य पशु कितीतरी चांगल्या लक्षणांनी युक्त आहे, याच्यामुळे आमच्या धन्याचे कार्य निश्चित सिद्धीला जाईल असा विचार करून त्यांचे मुख आनंदाने उल्हासित झाले आणि ते त्याला दोरीला बांधून चंडिकेच्या मंदिरात घेऊन आले. नंतर त्या चोरांनी आपल्या पद्धतीनुसार विधीपूर्वक त्याला स्नान घातलं, नवीन वस्त्र नेसवले, अनेक प्रकारचे आभूषण घातले. चंदन, पुष्पमाळा, तिलक या सगळ्या विभूषणांनी चांगल्या तऱ्हेने त्याला सजवलं. नंतर धूप, दीप, माळा, लाह्या, पत्री, अंकुर, फळं इत्यादी उपहार सामग्री सहित बलिदानाच्या पद्धतीनुसार गाणे, स्तुती, मृदंग, ढोल वाजवत या पुरुषाला, पशुला त्यांनी भद्रकालीच्या समोर आणून बसवलं. यानंतर दस्तुराजाचा पुरोहित असलेल्या लुटारूने त्या नर पशुच्या रक्ताने देवीला तृप्त करण्यासाठी देवी मंत्रांनी अभिमंत्रित केलेली एक तीक्ष्ण तलवार हातामध्ये घेतली. स्वभावाने चोर रजोगुणी तमोगुणी तर होतेच, पण धनाच्या मदाने त्यांचे चित्त आणखीनच उन्मत्त झालेले होते. हिंसेची त्यांना स्वाभाविक आवड होती. त्यावेळी तर ते भगवंताच्या अंशस्वरूप ब्राह्मण कुलाचा तिरस्कार करून स्वच्छंदपणाने कुमार्गाकडे चालले होते. हिंसेच्या बाबतीत ब्राह्मणवधाचा सर्वथैव निषेध केला आहे, तरीसुद्धा ते साक्षात ब्रह्मभावाला प्राप्त झालेल्या वैरहीन आणि सर्व प्राण्यांचे सदृदय असलेल्या एका ब्रह्मर्षी कुमाराचा बळी देऊ इच्छित होते. हे भयंकर कुकर्म पाहून देवी भद्रकालीच्या मूर्तीत अत्यंत दुस्सह ब्रह्मतेजामुळे दाह होऊ लागला
आणि ती एकदम मूर्ती फोडून प्रगट झाली. कशी? विद्युद्दाम समप्रभा मृगपती स्कंधस्थितां भीषणां कन्याभिकरवालखेट विलसत् धस्ताभिरासेवितां हस्तैश्चक्रधरालिखेट विशिखांश्चापङ्गुणं तर्जनीं बिभ्राणामणलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे जगदंबा माता की जय. अत्यंत असह्य अशा क्रोधामुळे तिच्या भुवया उंचावल्या होत्या आणि अकराळ विकराळ दाढा, मोठे झालेले लाल डोळे यांच्यामुळे तिचा चेहरा अत्यंत भयानक दिसत होता. तिचा तो भयंकर आवेश पाहून असं वाटलं होतं की जणू ती या जगाचा संहार करणार आहे. तिने क्रोधाने लाल होऊन भीषण हास्य केलं आणि उसळी मारून त्याच अभिमंत्रित केलेल्या खड्गाने त्या सर्व पापी लोकांचे मस्तक उडवायला सुरुवात केली. आपल्या गणांसह त्यांच्या गळ्यातून वाहणारे रक्तरूपी मद्य पिऊन अतिपानाने धुंद होऊन उंच स्वराने गात नाचत त्यांच्या मुंडक्यांचे चेंडू बनवून ती खेळायला लागली. महापुरुषांवर केलेला अत्याचार रूप अपराध जशास तसे या न्यायाने असाच आपल्यावर उलटतो. परीक्षिता, ज्यांचे देहाभिमान रूप बळकट बंधनं तुटलेले आहेत ना, जे सर्व प्राण्यांचे हृदय आहे आणि आत्मा वैरहीन आहेत, साक्षात भगवंतच भद्रकाली इत्यादी भिन्न भिन्न रूपे धारण करून आपल्या कधी न चुकणाऱ्या कालचक्ररूप श्रेष्ठ चक्राने त्यांचे रक्षण करती. आणि ज्यांनी भगवंताच्या निर्भय चरणकमलांचा आश्रय घेतलाय ना, त्या भगवत भक्तावरती परमहंसावर आपले डोके उडविले जाण्याची वेळ आली तरी ते कोणत्याही प्रकारे व्याकुळ होत नाही. यात काही मोठं आश्चर्य आहे का? अजिबात नाही. राजा परीक्षिता, भगवती प्रगट झाली. जगदंबेने भरताला वाचवलं. मग काय हो, जगदंबा प्रगट झाली, जगदंबेचं दर्शन झालं. पण तरीसुद्धा भरतांनी आपली निमग्न अवस्था सोडली नाही. आपल्या निमग्न अवस्थेमध्ये राहून भरत भगवंताचं चिंतन करतच राहिले. राजा, अशा प्रकारे या भरतांनी तिसऱ्या जन्मामध्ये फक्त भगवंताची मनोमन सेवा करायची, बाकी कशाशीही अलिप्त व्हायचं नाही असा निश्चय केला. काळ पुढे पुढे चालला. पुढे एक दिव्य योग या भरतांच्या जीवनामध्ये आला. काय आणि कसा, उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.